ब्रिटिश काळात व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या असताना भारतीय लोकांनी एकत्र यावे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली। टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणपती मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले तेव्हा ते पुण्यात होते। मात्र सार्वजनिक गणपती मंडळाने केवळ पुनरावृत्ती मर्यादित राहण्यापेक्षा देशभर होणे गरजेचं होतं। त्याचा या आव्हानाला प्रतिसाद देत मुंबईतील गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ येथे मुंबईकरांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला। ती तारीख होती 14 सप्टेंबर 1893। त्यापासून आत्तापर्यंत गिरगावातील या केशवजी नाईकच्या चाळमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव अगदी चैतन्यमय वातावरणात साजरा होतो। यंदा या मंडळाचे 132वे वर्ष आहे। आपण आता तेथील काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्वात माहिती आहे की भारत त्यावेळी पारतंत्र्यामध्ये होता आणि पारतंत्र्यामुळे असल्यामुळे ब्रिटिश राजवटीची बरीच काही बंधनं होती, त्यामुळे लोकांना एकत्र जमता येत नव्हतं किंवा काही सभा घेता येत नव्हत्या। यासाठी टिळकांच्या मनामध्ये आलं की लोकांना जनजागृती करायची असेल तर लोकांनी एकत्र येणं खूप जरुरी आहे। तर त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव करायचं ठरवलं। पण त्यांना मुंबईमध्ये पाहिजे तशी जागा मिळत नव्हती, म्हणून त्यांचे टिळकांचे आजही खूप होते। तर इथे आमच्या इथे रावबहादूर लिमये म्हणून होते। रावबहादूर लिमयांना ही आपली वास्तू आवडली आणि मग त्यांनी सांगितलं टिळकांना की बाबा असं आहे, आपण केशवजी चाळीमध्ये हा उत्सव करायला काही हरकत नाही। आणि म्हणून अशा अनुषंगाने मग 1893 साली लालबहादूर शास्त्री लिमये यांच्या निगराणीखाली हा उत्सव इथे चालू झाला। तुम्ही आता ही मूर्ती बघता, ही जवळ 2 फुटाची मूर्ती आहे। ही गेले जवळजवळ आता 132वं वर्ष आहे। म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे मी जवळजवळ आता माझं 63 वर्ष मी सेम मूर्ती बघतोय आणि आता माझी 3rd जनरेशन आहे आणि ही मूर्ती जे बनवतात त्यांची पण 3री जनरेशन आहे। म्हणजे साधारणतः त्यांची आणि आमची जनरेशन ही थोडीशी पॅरलल चाललेली। आता गणेशाचं ज्यावेळी आगमन होतं, आता सांगायचं झालं तर हा जो तुम्हाला मुंबईचा एवढा मंडप दिसतोय, हा मंडप आम्ही आमच्या वाडीतले सगळे कार्यकर्ते घेऊन घालतो। ही म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण शेवटी कसं असतं की कोणतंही मोठं कार्य करायचं असेल, मोठं काम करायचं असेल तर त्याला फंड पण तेवढाच लागतो। गणेशोत्सव या शब्दातील उत्सव हा शब्द महत्त्वाचा आहे। उत्सव हा माणसांना एकत्र आणण्यासाठी असतो, विचारांची देवाणघेवाणसाठी असतो, परंपरा संस्कृती जपण्यासाठी असतो। त्या उत्सवाच्या इव्हेंट होऊ लागला की मूळ उद्देशाला गाळबोट लागू शकते, अशी जाणीव असणारी आणि जपणारी काही मंडळे आजही मुंबईत आहे। केशवजी नाईक गणेशोत्सव मंडळ त्यापैकी एक आहे। लोकल 18साठी मी प्रतिकेश पाटील, मुंबई।